एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी कोणत्या टॉपिकवर प्रश्न आयोग विचारत असतं ते टॉपिक माहित असणं आवश्यक आहे। तर राज्यघटना या विषयामध्ये जर मार्क्स मिळवायचे असतील तर त्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते आपण करणं एक्सपेक्ट आहे। म्हणूनच यापैकीच एक असा एक टॉपिक ज्यावर आयोगाने रेग्युलर प्रश्न विचारलेले आहेत। मग राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईन पूर्व असेल किंवा कंबाईन मुख्य असेल, अशा प्रत्येक परीक्षेला या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत। तो टॉपिक म्हणजे कोणता? घटना निर्मितीची प्रक्रिया। आणि घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जो सब टॉपिक आहे संविधान सभेच्या विविध समित्या, त्या समित्यांवर रेग्युलर प्रश्न विचारलेले आहेत। समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यावर प्रश्न विचारलेले आहेत। याच्यामध्ये समित्या त्याही पाहायच्या आपल्याला आणि त्याच्यावर आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारले ते सुद्धा पाहायचे आपल्याला। यस, सो बघा आपली जी काही संविधान सभा तयार झालेली आहे ती संविधान सभा कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार तयार झालेली आहे। कॅबिनेट मिशन भारतामध्ये 1946 ला आलं होतं आणि त्यांच्या योजनेनुसार संविधान सभेच्या निवडणुका झाल्या आणि 389 सदस्यांची संविधान सभा आपल्याकडे तयार झाली। फाळणीमुळे 389 ची संख्या कमी होऊन ती 299 इतकी झाली होती। या संविधान सभेने आपल्या कामकाजासाठी म्हणून विविध समित्या स्थापन केलेल्या होत्या आणि त्या समित्यांवर आयोगाने प्रश्न वेळोवेळी विचारलेला आहे। जसं केंद्रीय अधिकार समिती याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, नंतर केंद्रीय घटना समिती अध्यक्ष आहे जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती अध्यक्ष आहे सरदार वल्लभभाई पटेल, मसुदा समिती अध्यक्ष आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर, मूलभूत हक्क अल्पसंख्याक आदिवासी यावेळी सल्लागार समिती अध्यक्ष आहे सरदार वल्लभभाई पटेल। त्यानंतर मूलभूत हक्क ही उपसमिती आहे, त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती त्याचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी, उत्तर पूर्व सीमावर्ती आदिवासी क्षेत्रे आणि आसाम बहिष्कृत आणि अंशतः बहिष्कृत क्षेत्र यावेळी उपसमिती अध्यक्ष गोपीनाथ बारदोले, त्यानंतर बहिष्कृत आणि अंशतः बहिष्कृत क्षेत्र यावेळी उपसमिती अध्यक्ष ए.व्ही. ठक्कर, वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र उपसमिती ही समिती जी आहे फाळणी झाल्यामुळे या समितीचं कामकाज हे पाकिस्तानमध्ये गेलेलं होतं आणि त्यामुळे या समितीला कधीही कामकाजासाठी बोलवलं गेलेलं नाहीये। ठीक आहे, म्हणून मग त्याचे अध्यक्ष वगैरे फारसे काही महत्वाचे नाहीचे। कामकाज नियम समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राज्य समिती किंवा राज्यांसोबत वाटाघाटी म्हणजे संस्थानिकांसोबत वाटाघाटी करण्यासाठीची समिती अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, सुकाणू समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वित्त आणि कर्मचारी समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, श्रेय प्रदान समिती किंवा क्रेडिशन समिती असंही म्हणलं अध्यक्ष अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर, सदन समिती किंवा गृह समिती असंही म्हटलं पटाभी सीतारामय्या, कार्यव्यवहार समिती डॉक्टर के.एम. मुन्सी, ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभेच्या कार्याबाबतची समिती अध्यक्ष जी.व्ही. मावलणकर, सर्वोच्च न्यायालयावरील समिती अध्यक्ष एस. वरदाचारी, मुख्य आयुक्ताच्या प्रांताबाबतची समिती अध्यक्ष पटाभी सीतारामय्या, केंद्रीय राज्यघटनेच्या आर्थिक तरतुदीवरील तज्ञ समिती अध्यक्ष होते नलिनी रंजन सरकार, भाषिक प्रांत आयोग अध्यक्ष होते एस.के. दार, संविधानाच्या मसुदा तपासण्याकरता विशेष समिती अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, प्रेस गॅलरी समिती अध्यक्ष होते उषानाथ सेन, नागरिकत्वावरील समिती अध्यक्ष होते एस. वरदाचार्य। येस फ्रेंड, सो अशा ह्या समित्या होत्या आणि या समित्यावर आयोगाने वेगवेगळे प्रश्न विचारलेले होते। जसं हा प्रश्न बघा, हा प्रश्न विचारलेला होता की भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते। बघा, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे गवा मावलणकर आणि हा रिसेंटली आयोगाने प्रश्न विचारलेला होता। शब्द लक्षात ठेवा, कार्याविषयीची समिती, कार्य जर शब्द आला तर अध्यक्ष असणारे गवा मावलणकर, म्हणजे संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? गवा मावलणकर हे होते। त्यानंतर जोड्या लावा आहे सुकाणू समिती। सुकाणू समितीचे अध्यक्ष बघा, हा सुद्धा आयोगाला प्रश्न विचारलेला आहे। सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क उपसमिती जे आहेत याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी, केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। बघा आयोगाने कसे प्रश्न विचारलेले जोड्या लावामध्ये सुद्धा। त्यानंतर खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवले नाही ते विचारलेलं आहे। सुकाणू समितीचे अध्यक्ष होते ते, प्रक्रिया विषयक नियम समितीचे पण अध्यक्ष होते, मूलभूत अधिकार उपसमिती याचे ते अध्यक्ष नव्हते, म्हणजे उत्तर 3 आहे। मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते, हे नव्हते, त्यामुळे उत्तर हे चुकीचं आहे। ठीक आहे, म्हणजे हे तिसरं उत्तर चुकीचं आहे आणि हेच उत्तर आहे। वित्त व स्थाप समिती याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, म्हणजे 1, 3, 4 चे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, 1, 2 आणि 4 चे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, 3 चे नव्हते, म्हणजे उत्तर काय असेल? मूलभूत अधिकार उपसमिती हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर परत जोड्या लावा, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अधिकार पत्र समिती याचे अध्यक्ष होते अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर, मूलभूत अधिकार उपसमिती याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी। म्हणजे बघा, मूलभूत अधिकार उपसमिती, सुकाणू समिती रेग्युलर रिपीट प्रश्न होत आहेत।
त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? मसुदा समितीवर प्रश्न विचारलेला आहे. वल्लभभाई पटेल, त्यानंतर जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याच्यामध्ये सदस्य होते ते विचारले. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सदस्य होते, बाकी 1, 2 आणि 4 हे सदस्य नव्हते. उत्तर 3 आहे. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? सुकाणू समितीचे नव्हते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. केंद्रीय अधिकार समितीचे यस जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. प्रांतीय संविधान समिती याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे 2 उत्तर आहे. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? मसुदा समितीचे सदस्य नव्हते. एन गोपालस्वामी अय्यंगार होते, मोहम्मद सादुल्ला होते, सय्यद मोहम्मद सादुल्ला होते, सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे काही मसुदा समितीचे सदस्य नव्हते. ते ज्यावेळेस पहिली बैठक भरली होती संविधान सभेची 9 डिसेंबरला, त्याच्यामध्ये ते तात्पुरते अध्यक्ष होते. ठीक आहे. सो उत्तर 3 आहे, हे अध्यक्ष नव्हते, म्हणजे सदस्य नव्हते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे अध्यक्ष हे सदस्य होते. म्हणजे उत्तर तुमचं 3 आहे. सच्चिदानंद सिन्हा हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. राज्य घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण होते? बघा, कार्यपद्धती विषयक नियम समिती विचारलेली आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर नव्हते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर पण नव्हते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. उत्तर 3 आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. मसुदा समितीवर विचारलेले आहे, सदस्य ओळखायचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते, एन गोपालस्वामी अय्यंगार होते, एन गोपालस्वामी अय्यंगार होते, डॉक्टर के एम मुन्शी हे सुद्धा होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सुद्धा होते. म्हणजे ब कड ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. यस. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष, मूलभूत हक्कांच्या उपसमितीवर विचारलेला आहे. सो याचं उत्तर आहे जे बी कृपलानी. याचं उत्तर आहे जे बी कृपलानी. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक, आता मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक दोन्ही एकत्र म्हणलं तर अध्यक्ष असतील सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे लक्षात घ्या, मूलभूत हक्क उपसमिती सिंगल विचारलं तर जे बी कृपलानी, अल्पसंख्याक हक्क उपसमिती विचारलं तर एच सी मुखर्जी, आणि दोन्ही एकत्र करून मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती असं विचारलं, उपसमिती नाहीये समिती असं विचारलं तर अध्यक्ष कोण असणार आहेत? सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष असणार आहेत. ठीक आहे. यस. त्यानंतर कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे? तर मूलभूत अधिकार उपसमिती, ही मूलभूत अधिकार उपसमिती आहे, याच्यामध्ये काम केले त्यांनी. अल्पसंख्याक उपसमितीमध्ये पण काम केलेलं आहे, सल्लागार समितीमध्ये काम केलं, राज्य समितीमध्ये त्यांनी काम केलेलं नाहीचे. मग उत्तर आहे अ ब क हे उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर परत जोड्याला प्रश्न विचारलेला आहे, संघ अधिकार समितीचे अध्यक्ष आहेत जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष आहेत एच सी मुखर्जी, मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष आहेत जे बी कृपलानी. म्हणजे बघा, जोड्या लावा सुद्धा हे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यस. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? सोपा प्रश्न आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर हे अध्यक्ष होते. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? म्हणजे मसुदा समितीचे सदस्य नव्हते असं विचारलेलं आहे. के एम मुन्शी होते, जवाहरलाल नेहरू सदस्य नव्हते, म्हणजे उत्तर 2 आहे. एन गोपालस्वामी अय्यंगार सदस्य होते, डी पी खेतान सदस्य होते, पण यांचा मृत्यू झाला होता आणि मग यांच्या जागी मग टी टी कृष्णमाचारी हे आलेले होते. ठीक आहे. यस. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने घटना निर्मितीची प्रक्रिया जो अतिशय महत्वाचा टॉपिक आणि त्याच्यामध्ये उपटॉपिक जो सब टॉपिक आहे तो म्हणजे संविधान सभेच्या विविध समित्या हे आपण पाहिलेल्या आहेत. मग समित्या कोणकोणत्या आणि त्याचे अध्यक्ष कोणते हे पाहिलेले आहेत. ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील फ्रेंड्स. यस. सो थांबूया इथे आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.